आता आपण नामांचा परिचय करून घेणार आहोत. इंग्रजीमध्ये त्याला नाउन म्हणतात. पहिल्यांदा सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन पाहणार आहोत. माझ्या मागून म्हणा. कॉमन नाउन्स. Common nouns. अ बॉय, A boy. अ गर्ल, A girl. अ टॉय, A toy. अ फॉक्स, A fox. अ शिप, A ship. अ मँगो, A mango. अ कॅन्डल, A candle. अ ड्रायव्हर. A driver. ही झाली कॉमन नाउन्स. आता विशेष नामं. विशेष नामं सोपी आहेत. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रॉपर नाउन. म्हणा माझ्या मागून. प्रॉपर नाउन्स. Proper nouns. मानसी, Mansi. सई, Sai. दीपक, Deepak. कुलकर्णी, Kulkarni. कोल्हापूर, Kolhapur. पुणे, Pune. महाराष्ट्र. Maharashtra. दीज आर प्रॉपर नाउन्स. आता समुदायवाचक नामं पाहणार आहोत म्हणजे कलेक्टिव्ह नाउन्स. कुटुंब. मराठीमध्ये कुटुंब म्हटल्यानंतर सुद्धा आई, वडील, मुलं, आजी, आजोबा असं येतं. किंवा सैन्य म्हटल्यानंतर अधिकारी येतात, अनेक सैनिक येतात, म्हणजे समुदाय येतो. त्याला इंग्रजीमध्ये कलेक्टिव्ह नाउन्स असं म्हणतात. माझ्या मागून म्हणा. कलेक्टिव्ह नाउन्स. Collective nouns. An army, An army. a family, A family. a team, A team. a bunch, A bunch. a herd. A herd. हर्ड म्हणजे कळप. यानंतर पदार्थवाचक नामं पाहणार आहोत. त्याला इंग्रजीमध्ये मटेरियल नाउन म्हणतात. माझ्या मागून म्हणा. मटेरियल नाउन्स. Material nouns. क्ले, Clay. कॉर्न, Corn. फूड, Food. लँड, Land. आयर्न, Iron. सॉल्ट, Salt. टी. Tea. याप्रमाणे भाववाचक नामं सुद्धा इंग्रजीमध्ये आहेत. त्याला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतात. माझ्या मागून म्हणा. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन्स. Abstract nouns. ट्रुथ, Truth. ऑनेस्टी, Honesty. क्रुएल्टी, Cruelty. ब्रेव्हरी, Bravery. काइंडनेस. Kindness. नामं तुमच्या लक्षात आली असतील. आता परत एकदा आपण नाउन्सची उजळणी करूया. कॉमन नाउन्स. Common nouns. अ बॉय, A boy. अ गर्ल, A girl. अ टॉय, A toy. अ फॉक्स, A fox. अ शिप, A ship. अ मँगो, A mango. अ कॅन्डल, A candle. अ ड्रायव्हर. A driver. प्रॉपर नाउन्स. Proper nouns. मानसी, Manasi. सई, Sai. दीपक, Deepak. कुलकर्णी, Kulkarni. कोल्हापूर, Kolhapur. पुणे, Pune. महाराष्ट्र, Maharashtra. भारत, Bharat. जपान. Japan. कलेक्टिव्ह नाउन्स. Collective nouns. An army, An army. a family, A family. a team, A team. a bunch, A bunch. a herd. A herd. Material nouns. Material nouns. Clay, Clay. corn, Corn. food, Food. land, Land. iron, Iron. salt, Salt. tea. Tea. Abstract nouns. Abstract nouns. Truth, Truth. honesty, Honesty. cruelty, Cruelty. bravery, Bravery. kindness. Kindness. आता आपण इंग्रजीमध्ये ज्याला जेंडर्स म्हणतात ते पाहणार. जेंडर्स म्हणजे लिंग. मराठीमध्ये स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग अशी 3 लिंग आहेत. तशी इंग्रजीमध्ये सुद्धा द मॅस्क्युलाइन जेंडर म्हणजे पुल्लिंग, द फेमिनाइन जेंडर म्हणजे स्त्रीलिंग, द न्यूटर जेंडर म्हणजे नपुंसकलिंग. माझ्या मागून 3 जेंडर्स म्हणा. द मॅस्क्युलाइन जेंडर, The masculine gender. द फेमिनाइन जेंडर, The feminine gender. द न्यूटर जेंडर. The neuter gender. आता पुल्लिंग आणि स्त्रीलिंग याची सामान्यपणे तुलना होते. फ्रॉम मॅस्क्युलाइन जेंडर, द फेमिनाइन जेंडर. आता आपण मॅस्क्युलाइन आणि फेमिनाइन अशी 2 जेंडर्स पाहणार आहोत. उदाहरणार्थ अ बॉय, अ गर्ल. त्यातलं अ बॉय जे आहे हे मॅस्क्युलाइन जेंडर आहे. अ गर्ल आहे हे फेमिनाइन जेंडर आहे. माझ्या मागून ही मॅस्क्युलाइन आणि फेमिनाइन अशी जेंडर्स आपण म्हणायची. म्हणूया. अ बॉय, अ गर्ल. A boy. A girl. अ फादर, अ मदर. A father. A mother. अ सन, अ डॉटर. A son. A daughter. A bridegroom, a bride. A bridegroom. A bride. A gentleman, a lady. A gentleman. A lady. An author, an authoress. An author. An authoress. A poet, a poetess. A poet. A poetess. An emperor, an empress.
an emperor, an empress, God, goddess, god, goddess, an ox or a bull, a cow. an ox or a bull, a cow, या ठिकाणी ऑक्स आणि बुल या दोन्हीचा अर्थ सामान्यपणे बैल असाच आहे. अ लायन, अ लायोनेस, a lion, a lioness, अ मॅन, अ वुमन, a man, a woman, अ ब्रदर, अ सिस्टर, a brother, a sister, अ ग्रँडफादर, अ ग्रँडमदर, a grandfather, a grandmother, अ नेफ्यू, अ नीस, a nephew, a niece, an actor, an actress, an actor, an actress, a host, a hostess, a host, a hostess, a prince, a princess, a prince, a princess, a master, a mistress, a master, a mistress, a king, a queen, a king, a queen, a cock, a hen, a cock, a hen, a tiger, a tigress. a tiger, a tigress, न्यूटर जेंडर्स म्हणजे ज्याला आपण नपुसकलिंगी म्हणतो, साधारणपणे निर्जीव वस्तू या न्यूटर जेंडर्स मध्ये असतात. माझ्या मागून म्हणा. अ बॅग, a bag, अ बॉक्स, a box, अ चॉक, a chalk, अ डिश, a dish, अ हट, a hut, अ काइट, a kite, अ टेबल, a table, अ चेअर, a chair, अ वॉल, a wall, अ स्कूल, a school, अ लॅम्प, a lamp, अ हाऊस. a house. आता ही सगळी झाली न्यूटर जेंडर्स. यानंतर आपण कॉमन जेंडर्स पाहणार आहोत. म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी या दोन्हीसाठी एकच शब्द वापरला जातो. दोन्हीसाठी हा शब्द चालतो. त्याला कॉमन जेंडर्स असं म्हणतात. माझ्या मागून म्हणा. कॉमन जेंडर्स. Common genders, अ चाइल्ड, a child, अ बर्ड, a bird, an animal, an animal, अ कॅट, a cat, अ शीप. a sheep. बघा मी शीप असा उच्चार केला. याचं कारण SHIP शिप म्हणजे जहाज आणि SHEEP शीप म्हणजे मेंढी किंवा मेंढा दोन्ही. अ शीप, A sheep, an animal, an animal, a cousin, a cousin, a pupil, a pupil, a servant, a servant, a friend. a friend. आता या ठिकाणी फ्रेंड मित्र आणि मैत्रिणी यासाठी आपण फ्रेंड हा शब्द वापरतो. आता हे जसं कॉमन जेंडर्स झाली त्याचप्रमाणे फेमिनाईन जेंडर्स काही शब्द कायम स्त्रीलिंगी म्हणूनच इंग्रजीत वापरले जातात. स्त्रीलिंगी म्हणजे फेमिनाईन जेंडर्स. कोणते कोणते शब्द बरं? माझ्या मागून म्हणा. इंडिया, India, जपान, Japan, अमेरिका, America, इंग्लंड. England. म्हणजे देशांची जी नावं आहेत ही नेहमी स्त्रीलिंगी असतात, फेमिनाईन जेंडर्स मध्ये असतात. आपण सुद्धा मराठीमध्ये देशाला मातृभूमी याच अर्थानं म्हणत असू. तसंच आणखीन काही शब्द असे आहेत की जे कायम स्त्रीलिंगी म्हणूनच वापरले जातात. माझ्या मागून म्हणा. द मून, The moon, द अर्थ, the earth, अ शिप, a ship, द सोल. the soul. हे कायम स्त्रीलिंगीच वापरले जातात. मला वाटते तुम्हाला जेंडर्स व्यवस्थित कळले असतील. Hope you understand the topic in this video. Please subscribe our channel to watch more videos and encourage us for more videos by sharing with other parents and students. Thank you for watching.